भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आजचा आपला 61वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. ओम श्री सरस्वते नमः. श्री हरिस्तुती भजन. पंढरीनाथा त्वं शरणं, रुक्मिणीकांता त्वं शरणं, केशव माधव हरिनारायण अच्युत नरहरि तं शरणं. पंढरीवासा त्वं शरणं, जगद्विलासा त्वं शरणं, सजल जलदसम श्यामतनु धृतपीत पीतांबर त्वं शरणं. नंदनंदना त्वं शरणं, गोपरंजना त्वं शरणं, गोवर्धन धृत अगमलनाशक कुंज विहारी त्वं शरणं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संतव्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. महारास लीला भागवताचा गाभा आहे. त्याच्यातून अत्युत्तम असं आध्यात्मिक प्रगती साधली जाते असं म्हटलं जातं. ते आपण रास महारास सर्व काही पाहिलं. पुन्हा भगवंताचं आसुरांचा नाश करणं, दुष्टांचा संहारासाठी जो जन्म घेतलाय ते काही काम चुकलेलं नाहीये. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, एकदा नंदबाबादी गोपालांनी शिवरात्रीच्या मुहूर्तावर खूप उत्सुकतेने, कुतूहलाने, आनंदाने बैलगाड्यातून अंबिका वनाची यात्रा केली. सगळ्या गाड्या बराबर भरल्या आणि सगळेजण यात्रेला गेले. राजन, तेथे त्या लोकांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले. सर्वांतरी आम्ही भगवान पशुपती, भगवान शंकरजी तसेच भगवती अंबिकाजीचे खूप भक्तीने अनेक प्रकारच्या सामुग्रीने पूजा केली. तेथे त्यांनी गायी, सोने, वस्त्र, मध, गोड अन्न सगळं भरपूर दान दिलं आणि अनेक ब्राह्मणांना खायलाही घातलं. पण एवढेच ते इच्छित होते की याने देवादिदेव शंकर आमच्यावर प्रसन्न व्हावेत, बाकी काही नाही. आता त्या दिवशी परम भाग्यवान नंद, सुनंद आदी गोपांनी उपवास केला. ते सरस्वती किनारी पाणी पिऊन रात्रीच्या वेळ निशंकपणे शांत झोपले. त्या अंबिका वनात एक भला मोठा अजगर राहत होता. त्या दिवशी तो भुकेला होता. दैववशात तो तेथे आला. त्याने झोपलेल्या नंदालाच पकडले आणि तो पोटात घालायला. त्याला पकडलेलं पाहून नंद जोरजोरात ओरडायला लागले आणि कृष्णाच्या नावाने, बेटा कृष्णा लवकर ये, कुठे आहेस, पळ पळ लवकर ये, हा अजगर मला गिळायला लागलाय, मी त्याच्या पोटात चाललोय, लवकर ये, मी शरण आलोय समज, लवकर ये. म्हणजे अनेक प्रकारांनी त्यांनी विनंत्या केल्या आहेत. नंदबाबांच्या ओरडणारे सर्वच्या सर्व गोप एकदम जागे झाले, खडबडून उठले आणि अजगराच्या तोंडात त्याला पाहून खूप घाबरले. त्याला लाकडाने मारलं, काही लोकांनी मागं गवत टाकून पेटवलं, त्याला जाळायचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही नंदबाबांवरची पकड कमी केली नव्हती. इतक्यात भगवान तिथे आले आणि आपल्या चरणांचा नुसता त्या अजगराला स्पर्श केला. त्या क्षणी म्हणजे तमस्पृशत पदाभ्येत्य भगवान सात्वताम पती, त्या क्षणी त्यांचं हे झालं. भगवंताच्या पायाचा स्पर्श होता क्षणी अजगराचे सारे अशुभ कर्म जळून गेले.
भस्मच झाले. सवयी भगवतः श्रीमत पादस्पर्श हताशुभ. त्यांचं सगळं ते हत झालं, पाप होतं ते संपलं आणि तत्काळ अजगराचे शरीर सोडून तो विद्याधरार्चित सर्वांग सुंदर रूपवान असा तरुण झाला. त्या पुरुषाच्या शरीरातून दिव्य तेज ज्योती बाहेर पडत होती. त्याने सोन्याचा हार घातला होता, मुकुट होता. जेव्हा प्रणाम केला तेव्हा हात जोडून भगवंतासमोर आणि उभारला प्रणाम करण्यासाठी, तेव्हा त्याला भगवंताने विचारले, को भवान पर्या लक्ष्म्या रोचते अद्भुत दर्शनम कथम जुगुप्सितामेताम गतिम वा प्रापितो वशा. तुम्ही कोण आहात? आता खरं तर भगवंताला सगळं माहित असतं, पण बाकीच्यांना तो प्रश्न पडू नये म्हणून देव सांगतायत, ते विचारतात की तुम्ही कोण आहात? तुमच्या अंगातून एवढी सुंदरता कशी प्रकटतीये? आपण दिसण्यास तर फार अद्भुत दिसत आहात. या अत्यंत निंदनीय अशा अजगर योनीमध्ये का पडला होतात? अवश्य तुम्हाला विवशपणे यात कोणीतरी ढकलले असणार, म्हणजे थोडक्यात शाप दिला असणार, असं दुसऱ्या शब्दात ते बोलतात. अजगर योनीतून बाहेर आलेला तो पुरुष म्हणाला, विद्याधर अहम विद्याधर कश्चित सुदर्शन इति सुधा. माझं सुदर्शन नाव असलेला मी विद्याधर होतो. माझ्या जवळ सौंदर्य तर होतेच, पण लक्ष्मी पण होती. त्यामुळं मी विमानात बसून इतस्ततः फिरत असे. एक दिवस मी अंगिरा गोत्राच्या कुरुप ऋषींना पाहिले आणि मला सौंदर्याचा प्रचंड घमंड असं होती, अभिमान होता आणि त्याच्यातून मी त्यांचे हास्य उडवले, त्यांच्या कुरूपपणाचे हास्य उडवले आणि माझ्या ह्या अपराधाने ते संतापले. त्या लोकांनी मला अजगर योनीत, जड योनीत, तीही म्हणजे मुडवत पडणाऱ्या असं म्हणून त्यांनी मला शाप दिला की तू अजगर योनीत जड होऊन पडशील. आणि हेच माझ्या पापांचं फळ. मी खूप गयावया केली तेव्हा त्यांनी मला उशाप दिला. त्या कृपाळू ऋषींनी अनुग्रहासाठीच मला शाप दिला असं समजतो मी, कारण की हा त्यांचा प्रभाव आहे की आज चराचर्याच्या गुरूंनी आपण चरण कमलांनी मला स्पर्श केला मात्र माझे सगळे अशुभ नष्ट झाले. भक्तवत्सल, समस्त पापांचा नाश करणारे आपण प्रभू आहात. जे लोक जन्म मृत्यू रूप संसाराने भयभीत होऊन आपल्या चरणी शरण येतात त्यांना आपण समस्त भयांपासून मुक्त करता. आता मी आपल्या श्रीचरण स्पर्शाने शापापासून सुटलो. आपल्या लोकी जाण्याची आता मी अनुज्ञा मागतो. भक्तवत्सल, महायोगेश्वर, हे पुरुषोत्तम, मी आपणास शरण आहे. समस्त लोकेश्वरांचे परमेश्वर, आपण स्वयंप्रकाश परमात्मन आहात, मला आज्ञा द्या. आपल्या स्वरूपात नित्य निरंतर एकरस राहणारे अच्युत, आपल्या दर्शनानेच मी त्या ब्राह्मणांनी दिलेल्या शापातून मुक्त झालोय. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण की जो पुरुष आपल्या नावाचे उच्चारण करतो ते स्वतः किंवा ते ऐकणारे सुद्धा तत्काळ पवित्र होऊन जातात. मग मला तर आपण आपल्या चरण कमलांचा स्पर्श केलात, मग भले माझ्या मुक्तीबद्दल संदेहच कसा असू शकेल. अशा प्रकारे सुदर्शनाने भगवान श्रीकृष्णांना विनंती केली, परिक्रमा केली, प्रणाम केला आणि मग त्यांच्या आज्ञेने ते आपल्या लोकी स्वधामी निघून गेले. नंद बाबा ह्या भारी संकटातून वाचले. राजन, जेव्हा व्रजवासियांनी भगवान श्रीकृष्णाचा हा अद्भुत प्रभाव पाहिला तेव्हा त्यांना खूप विस्मय वाटला. त्या लोकांनी त्या क्षेत्रात जो नियम करून ठेवला होता त्यांना पूर्ण करून ते फार आदर व प्रेमाने श्रीकृष्णाची लीला गात गात व्रजाला परतले. एके दिवशीची गोष्ट आहे. अलौकिक कर्म करणारे भगवान श्रीकृष्ण बलरामजी रात्रीच्या वेळी वनात गोपींसह विहार करत होते. म्हणजे जेवढ्या म्हणून असुरांना मारलेल्या गोष्टी आहेत त्याच व्यास सांगतायत आपल्याला. एका पाठोपाठ आता हा असुर नसला तरी शापित विद्याधर होता आणि भगवंत दोन्ही कामासाठी आलेले आहेत. त्यामुळे अशा ज्यांना शाप मिळालाय त्यांना त्यांचा उशापाने त्यांना स्पर्श करून त्यांनी मुक्त केलं. आणि आता पुन्हा त्याच म्हणजे अध्यायात ही पुढची कथा आलेली आहे की एका असुराचा कसा नाश भगवान करतात. त्यांच्याकडे तर सतत असुर पाठवतच असतो कंस आणि येतच असतात आणि त्यांना ते मारतच असतो. भगवान श्रीकृष्ण
निर्मल पितांबर नेसले होते. बलरामजी निलांबर धारण केले होते. दोघांच्याही गळ्यात सुंदर सुंदर फुलांचे हार होते. त्यांच्या शरीरावर अंगराग सुगंधी चंदन लावलेले होते. त्यांनी सुंदर आभूषणे परिधान केली होती. गोपी अतिशय प्रेम व आनंदाने ललित स्वरात त्यांचे गुणगान गात होत्या. नुकतीच संध्याकाळ झाली होती. आकाशात तारे उगवले, चांदण्या विखुरल्या, वेलीच्या सुंदर गंधांनी मस्तवाल होत भुंगे गुणगुणायला लागले. जलाशयात उमललेल्या कमळांचा सुगंध घेऊन वारा मंद वाहू लागला. त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजींनी एकदम राग आळवला आणि काही आलाप घेतले. त्यांच्या रागाचे आरोह अवरोह स्वरांचा चढ उतार अतिशय सुरेख होता. ते जगातील समस्त प्राण्यांचे मन आणि काम आनंदाने भरून टाकणारा तो स्वर होता. त्यांचे गाणे ऐकून गोपी मोहित झाल्या. परीक्षित, त्यांना आपल्या शरीराचे भान राहिले नाही. त्यावरून खसकून वस्त्रे व वेण्यात पण विखुरलेल्या फुलांनाही सावरू शकल्या नाहीत आणि त्यांच्या म्हणजे त्या भानरहित झाल्या होत्या. म्हणजे बेशुद्ध हा शब्द आहे, पण आडव्या पडून बेशुद्ध वाल्या नाही, सजग बेशुद्ध असं म्हणूया. ज्यावेळी बलराम आणि श्याम दोघे भाऊ अशा प्रकारे स्वच्छंद विहार करत होते, उन्मत्ताप्रमाणे गात होते, त्याच वेळी तिथे शंखचूड नावाचा यक्ष आला. तो कुबेराचा अनुचर होता. परीक्षित, दोघा भावांकडे पाहत पाहत गोपींना त्याने घेऊन पळून बेटाकडे जायला लागला. हे त्यांच्या मागे ज्या गोपी म्हणजे त्यांचं ऐकत ऐकत चालले आहेत, भान विसरलेले आहेत, त्यांना बघून त्यांना पळवायला सुरुवात केली. ज्यांचे एकमात्र स्वामी भगवान श्रीकृष्ण होते, त्या गोपींनी एकदम कोणाच्या स्पर्शाने म्हणून जाग बघितले डोळे उघडून, हा तिसराच माणूस त्यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. दोन्ही भावांनी पाहिले की जसे कोणी डाकू गायींना लुटून घेऊन जावा तसा हा यक्ष आपल्या प्रेयसींना लुटून घेऊन जातोय. ते हे कृष्ण, हे राम असे ओरडत पिटताहेत, हाका मारताहेत, छाती पिटताहेत, ऊर बडवताहेत. त्याच वेळी दोन्ही भावांनी त्यांच्याकडे ते पळत सुटले आणि भिवू नका, भिवू नका अशा प्रकारे अभयवाणीत हातातील शाल्व वृक्ष त्यांनी उखडला आणि हातातून जमिनीतून शाल्व वृक्ष उखडला आणि त्या नीच यक्षाच्या दिशेने फेकला. यक्षाने पाहिले की काल व मृत्यूच्या समान हे दोघे भाऊ आहेत, माझ्या जवळ येऊन पोचले. तेव्हा तो मूर्ख घाबरला. त्याने गोपींना तिथल्या तिथे सोडले आणि स्वतःचा प्राण वाचवायला पळून गेला. तेव्हा स्त्रियांच्या रक्षणासाठी बलरामजी तिथेच थांबले. परंतु भगवान श्रीकृष्ण जिथे जिथे तो पळाला तिथे मागे मागे पळत पळत गेले आणि त्यांना वाटत होते की त्यांचा चुडामणी काढून घ्यावा. तो थोडेसे दूर गेल्यावर भगवंताने त्यास पकडले, त्याच्या डोक्यावर जोरात ठोसा लगवला आणि चुडामणी बरोबर त्याचे धडपड म्हणजे संपूर्ण शरीरच वेगळं केलं, धड वेगळं केलं, धड पण वेगळं केलं. अशा प्रकारे म्हणजे भगवान श्रीकृष्णाने शंखाचुडास मारले. त्याचा तो चमकणारा एक मणी जो होता त्याच्या मस्तकी तो काढला, तो घेऊन ते परतले. सर्व गोपींसमक्ष तो मणी फार प्रेमाने आपले बंधू, ज्येष्ठ बंधू बलरामजी दादा त्यांच्याकडे सुपूर्त केला. म्हणजे असं क्वचितच घडायचं की एखाद्या असुराकडे काहीतरी प्राप्त झालंय, बाकीच्या वेळेस त्या असुरांना मारलं आणि तिथंच सोडून देव निघून गेलेले. पण असुरांना, वाईट शक्तीला आपल्या लक्षात आलं, आपली ताकद असली तर काही ना काही निषेध तरी करायला पाहिजे. आपण ताकदीने कमी असू तर निषेध तरी करायला पाहिजे की तू चुकतोयस, एवढं केलं तरी महत्वाचं असतं. म्हणजे आप्पा म्हणायचे की एखाद्याने निषेध प्रकट केला की त्याला शेकडो जणांची साथ मिळू शकते, पण पहिला कोण करतो हेच बाकीचे वाट बघत असतात. ज्याच्या सारासार विचार जागृत असतो आणि एखादं वाईट कर्म करणारा माणूस दिसत असेल समोर, तर एका शब्दाने निषेध व्यक्त करा. तो कसा करा, कृतीने करा, शब्दाने करा, काही बोलून करा, काही म्हणजे लिहून करा, जे करायचंय ते करा, पण व्यक्त करा. ते पटलं नाही तर सगळं पटवून घेऊ नका, असं ते स्पष्ट सांगायचे. तसं इथं
भगवंतांनी सगळ्या असुरांचा समाचार घेतला, कुणालाही मोकाट सोडलेलं नाही. आणि आज समाजात दुष्ट किती मोठ्या प्रमाणात दुष्ट नराधम आहेत आणि प्रत्येक जण आपण कातडी बचाव धोरण स्वीकारतो, आपल्याला काय करायचंय असं म्हणून आपण गप्प बसत असतो. आणि हे भगवंताचं चरित्र ऐकतो, गोकुळाष्टम्या करतो, भागवत वगैरे ऐकतो, पण आपल्यावर वेळ आली की आपण सगळं म्हणजे नाही बुवा, आपल्याला त्याच्यात पडायचं नाही असं काहीतरी आपण एक स्टँड घेतो. आता पुन्हा एकदा गोपींनी म्हणजे हे कृष्ण लीला गान त्याच्यात आलेलं आहे. त्या खूप भगवतमय झालेल्या असतात. म्हणजे हे सगळं का सांगितलंय, पुन्हा पुन्हा गोपी गीत गातायत, युगलगीत गायलेलं आहे, खूप भगवंताचं वर्णन करतायत. कारण आता भगवंताचे जाण्याचे दिवस आलेत असं समजायला हरकत नाही. म्हणून त्यांना म्हणजे हे काही त्यांना माहित असतं अशातला भाग नसतो, पण त्यांचं प्रेम उफाळून आलेलं व्यासजी दाखवतात. ही संपूर्ण संकल्पना व्यासांना तर असतीच त्यांच्या डोक्यात, त्यामुळे ते हे इतकं सुरेख असं पुन्हा एकदा भगवंताचं वर्णन केलंय. श्री शुकदेवजी सांगतात, परीक्षित, श्रीकृष्ण गायींना चारण्याकरता जेव्हा वनात घेऊन जाई तेव्हा तो गोपींचे जणू चित्तच गायींच्या बरोबर घेऊन जात असे. कृष्णाशी तन्मय झालेल्या गोपी त्याच्या लीलांचे गायन करत असत आणि त्याचा मतितार्थ असा असे. या गावात घरात राहिलेल्या गोपी आहेत त्या असं बोलायच्या, जे काही बोलायच्या त्याचा मतितार्थ असं सांगितलंय. अगं सखे, अरे सख्या श्यामसुंदरा, तुझी वेणू आपल्या अधराला लाव की त्या सिद्धांगना आपल्या पतीसह विमानात बसून आकाशात गोळा होतील आणि तुझ्या रूपात विलीन होतील. हे नंदनंदना, तू किती रे सुंदर आहेस. तुझ्या मुखावरील हास्यरेखा पाहून तुझ्या गळ्यातील मौक्तिक माला लाजेने खाली मान घालतात. तुझ्या वक्षस्थलावर चिन्ह श्याम मेघावरच्या विजेसमान चमचमते. तुझ्या वेणूचा ध्वनी ऐकून गायी वासरे कान टवकारून चित्रासारख्या शब्द राहतात. नद्या जलप्रवाहाची गती थांबवतात. वायूला सांगतात, अरे वायू, श्रीकृष्ण चरणरज जी काही आहे, धूळ आहे, ती आण आणि आमच्या अंगावर शिंपूड आम्हाला पवित्र करत जा. आणि म्हणजे आम्हीच मगच आम्ही पाऊल उचलू, तोवर आम्ही येथेच थांबलो आहे. त्या नद्यांचे तरंगरूप बाहू आलिंगन देण्यासाठी थरथर कापत असतात. हे गोपाला, तू गायी घेऊन वृंदावनात विहार करतोस, तेथील वृक्ष लता तुझ्या वेणू स्वरांनी मोहित होऊन फल आणि पुष्प याच्या भाराने वाकवून तुला प्रणाम करतात. त्यांच्यावर फुललेली फुले तुझ्या प्रेमाने त्यांच्या अंगावर उठलेले रोमांचच आहेत असं समज. हे वनमाली, तुझ्या गळ्यातल्या वनमालेतील तुळशीवर कितीतरी तुझे प्रेम आहे. श्यामसुंदरा, ती तुळशी तुझ्याच वर्णाची म्हणून का रे तिचे तुझ्यावर एवढे प्रेम. सख्या मुनिजना मोहना, तुझ्या बासरीचा मधुर ध्वनी ऐकून सरोवरातले हंस, सारस असे पक्षी एखाद्या परमहंसाप्रमाणे एकाग्र चित्त होऊन बसतात. एखादा योगी बसावा, निश्चल योगी बसावा असं ते स्थिर होऊन जातात. निमिलित त्यांचे नेत्र झाकून घेतात आणि आराधना करणाऱ्या ऋषींप्रमाणे डोळे लावून बसतात. हे घनश्यामा, तुझ्या बासरीचा चित्ताकर्षक ध्वनी ऐकून आकाशाच्या रोखाने हिंडत असतात. आकाशात गर्जना करत भ्रमण करणारे मेघ तुझ्यावर छत्र रूपाने छाया धरण्याकरता तुझ्या रोखाने हिंडत असतात. शीतल जलबिंदूंच्या रूपाने तुझ्यावर कोमल सुमनांचा वर्षाव करतात. अरे यशोदानंदना, शंकर ब्रह्मादी देव सुद्धा मोहित करणारे बासरीचे राग तुला शिकवले रे कुणी. आता शुकदेवजी सांगतायत की राजा, अशा प्रकारे कृष्णमय झालेल्या या गोपी भगवंताच्या लीलांचे गायन करीत असताना त्यांचे दिवस इतक्या आनंदात जात असतील याची कल्पनाच केलेली बरी. त्या खूप आनंदात
रममाण होत असतात, म्हणजे त्यांना दुसरं काही भानच नसतं. शुकदेवजी म्हणतात, परीक्षिता, ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात प्रवेश केला, हे म्हणजे गाई चारून वगैरे, तेव्हा आनंद झाला सगळ्यांना. खूप मनापासून आनंद होत असतो. आणि त्याच वेळी अरिष्ठासूर नावाचा राक्षस बैलाचे रूप धारण करून आला. हा भयंकर राक्षस सांगितला, म्हणजे खूप भव्य त्याचं रूप वर्णन केलेलं आहे. त्याचे वशिंड व बांधा मोठमोठे होते. ते आपले खूर इतक्या जोराजोरात आपटत होता की धरती कापत होते. रंभमाण खरतरम पदाच विखिलन नोहिम उद्यम्य पुच्छम व प्राणी विषाण ग्रेण चोद्धरन. तो खूप जोर जोरात गर्जना करत होता, पायाने धूळ उडवत होता, शेपूट उंच केले होते, आवाराच्या भिंती, शेतांचे बांध आणि शिंगाने तोडत चालला होता. मध्ये मध्ये तो पुन्हा पुन्हा शेण टाकत होता, मुतत होता आणि डोळे फाडून गरागर इकडे तिकडे पाहत होता. पतन्य कालतो गर्भास्त्रवंती स्म भये नवै निर्विशांती धनायस्य ककुद्य चलशंकया. त्याच्या हाकारण्याचा परिणाम, म्हणजे जे काही जोर जोरात हांबरत होता, त्याचा परिणाम इतका भयानक झाला, म्हणजे भेसूर किती असेल. निष्ठुर गर्जनांनी त्याच्या त्या भयाने स्त्रिया आणि गायी यांचे 3-4 महिन्याचे जे गर्भ होते ते पडले. तर 5-6 महिन्यांचे गर्भ, हे 3-4 महिन्यांचे गर्भही पडले आणि 5-6 महिन्यांचे गर्भ पण गर्भगळीत झालेत. म्हणजे दोन्हीचं वेगळं दिलंय, गायीचे आणि स्त्रियांचे अनुक्रमे. असं आणखी काय सांगू, त्यांच्या वशिंडाला पर्वत समजून ढग येऊन धडकत होते, म्हणजे एवढा प्रचंड काय असेल तो. परीक्षित, तो तीक्ष्ण शिंगवाल्या बैलाकडे पाहून गोप गोपी सर्वजण खूप घाबरून गेले. त्याचा आरडाओरडा ऐकून सगळे इतके भिले होते की जिथं मिळेल तिथं लपत होते. कृष्ण कृष्णेति ते सर्वे गोविंदम शरणम ययुः भगवान अपि तद्विश्य गोकुलम भय विद्रुप्तम. जेव्हा सर्व गोकुलवासींनी श्रीकृष्ण श्रीकृष्ण आम्हाला ह्याच्यापासून वाचव, हा केवढा भयंकर आहे, आणि हा कोण आहे, हा फक्त बैलच आहे का, म्हणजे वळू बैल आहे का राक्षस वगैरे आहे, केवढा भयंकर आहे, म्हणजे खूप अतिशय भिलेले असतात आणि कृष्णाला जोर जोरात हक्का मारत असतात. भिण्याचे काही कारण नाही असे म्हणत एकदम धीर देत भगवान तिथं हजर राहतात. त्या वृषभाला म्हणतात की अरे मूर्खा, महादुष्टा, तू गायी व गोपाळांना काय भीती दाखवतोयस, त्याने काय होईल. पहा, तुझ्यासारखा दुरात्मा, दुष्टाच्या बलाची घमेंड चक्काचूर करून टाकणारा मी इथं उभा आहे, तू ये माझ्याकडे. अशा प्रकारे भगवंताने त्याला ललकारले आणि मांडी ठोकली. त्याला भयंकर संताप झाला आणि भगवंताने आपल्या एका गोपाच्या खांद्यावर हात ठेवून एका सख्याच्या खांद्यावर हात टाकून उभारले. भगवंताच्या या कृतीचा त्या बैलाला प्रचंड राग आला. तो खूप चरफडला संतापाने आणि आपल्या खुरांनी जमीन उकरत उकरत जे काही झपाट्याने कृष्णाकडे धावून आला, त्याच वेळी त्याने उचललेल्या शेपटीच्या झटकाऱ्याने ढग इतस्ततः पळाले. म्हणजे असला प्रचंड काय होता तो. त्याने आपली तीक्ष्ण शिंगे पुढे उगारले आणि ते भगवंताच्या दिशेने की त्याच्या पोटात घुसवायचं आणि मारायचं अशा बेताने तो आला. पण तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाने आपल्या दोन्ही हातांनी त्याची दोन्हीही शिंगे पकडली. एक हात आपल्यावर चाल करणाऱ्याला मागे ढकलत त्यांनी जवळजवळ 18 फूट मागे ढकलले. आता हे फुटाचं अंतर किंवा 18 फूट कसं त्यांनी सांगितलंय हे माहिती नाही, पण 18 पदानी, फूट म्हणजे आपण पावलं अशा अर्थाने धरूया, कारण 18 पावलं असं त्यांनी सांगितलंय आणि इथं आपण 18 फूट म्हणलंय, पण फूटचा अर्थ पदच. भगवंताने अशा प्रकारे ढकलून पाडल्यावर तो तुरंत उठला आणि क्रोधाने अचेत होऊन लांब लांब श्वास सोडत पुन्हा पुन्हा त्यावर झपटला. आणि त्यावेळेस सारे म्हणजे
तो एवढा प्रचंड काय होता, भगवंतानी एवढ्या जोरात ढकललं की त्याला त्या पळण्याने सुद्धा घामाघूम झाला. तो घामाने त्याचं सगळं शरीर डबडबलं. भगवंताने पाहिले की तो आता पुन्हा आपल्यावर प्रहार करणार आहे. तो खूप तयारीत येतोय. तेव्हा त्यांनी पुन्हा त्याची शिंग पकडली आणि त्याला लाथ मारून जमिनीवर पाडले आणि परत पायाने दाबत अशा प्रकारे त्याला कुचलून काढले की जणू काही कोणी ओला कपडाच पिळावा. त्यानंतर शिंगे उसकटून बाहेर काढली आणि खूप त्याच शिंगाने त्याची खूप पिटाई केली. त्यामुळे तो आपसूक मरगळल्यासारखा पडून राहिला. परीक्षित, अशा प्रकारे तो दैत्य हळूहळू तोंडातून रक्त ओकू लागला. दुसरीकडे गोबर व मूत करत पाय आपटू लागला. शेवटी डोळे पांढरे केले. फार कष्टाने त्याने शेवटी प्राण सोडले. आता देवता फुले उधळून भगवंताची स्तुती करू लागल्या. एवं ककुदमिनं हत्वा स्तूयमान स्वजातिभिः विवेश गोष्ठम सबलो गोपीनाम नयनोत्सव. या भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे बैलाच्या रूपातील अरिष्टासुरास मारले. तेव्हा सर्व गोपी भगवंताची पुन्हा स्तुती करू लागल्या, प्रशंसा करू लागल्या, वाहवा म्हणू लागल्या आणि गोकुळाच्या दिशेने प्रवेश करत्या झाल्या. यशोदा आणि रोहिणीला त्यांचं मन आनंदाने भरून आलं. परीक्षित, भगवंताचे लीला अत्यंत अद्भुत आहेत. इकडे त्यांनी जेव्हा अरिष्टासुराला मारून टाकले तेव्हा भगवद्मय नारद, जे लोकांना लवकरात लवकर भगवंताचे दर्शन करतात, ते कंसाजवळ गेले आणि त्याला म्हणाले, म्हणजे आता नारदांनी त्यांचं नेहमीचं जे काम आहे की आपण म्हणतो की चुगल्या करतात, चुगल्या करतात नाही. नारदांसारखा महात्मा आहे, प्रचंड महात्मा आहे. जे ईश्वराला अभिप्रेत असेल, त्याच्या अवताराला अभिप्रेत असेल, त्या गोष्टीच नारद करतात. कधीही ते चुकीचं करत नाहीत. पण बरोबर जाऊन कंसाला सांगतात, अरे कंसा, तुझ्या हातून जी सुटली ती आकाशात गेली, ती कोण होती माहिती आहे का? कंस म्हणतो नाही. ते नारदच माहिती देतात, अरे तिथे यशोदेची मुलगी होती आणि गोकुळात जो श्रीकृष्ण आणि देवकीचा पुत्र म्हणून आहे, गोकुळात जो नंदाचा पुत्र म्हणून आहे, तो तुझ्या देवकीचा, तुझ्या बहिणीचा मुलगा आहे. वसुदेवाने तुला भिवून त्या दोघांना आपला मित्र नंदाकडे नेऊन ठेवले आहे. त्याची जी दुसरी पत्नी रोहिणी आहे, तिचा मुलगा त्याचाच मुलगा आहे, वसुदेवाचाच मुलगा आहे. तुझ्या हस्तक दैत्यांचा त्याने इतके दैत्य तू पाठवलेस, एक जण तरी वाचून परत आलाय का? तुला कळतंय का? अरे तुझा शत्रू तिथं थांबलाय, आता बघ बाबा तू, असं म्हणून नारद निघून जातात. नारदांना आता घाई झालेली असते की भगवान आपलं हे अवतार कार्य पुढं कधी नेत आहेत. गोकुळातच बसून राहणं अभिप्रेत नाहीये, म्हणून ते नारदांना सॉरी नारद कंसाला सांगतात. कंस ऐकतो आणि भयंकर संतापतो. त्याच्या इंद्रियाचा दाह व्हायला लागतो, तो थरथरायला लागतो संतापाने. त्यांनी वसुदेवजींना मारण्यासाठी तत्काळ तलवार उपसली आणि नारदजींनी पण अडवले. ते म्हणाले, अरे कंसाला हे कळले की वसुदेवांचा मुलगाच म्हणजे आपल्या मृत्यूला कारण आहे, हे तू समजणं. त्याला मारून तू काय मिळवणार आहेस? तू तुझ्या शत्रूपुरतं बघ, हा तुझ्या बहीण आणि मेहुणा ह्यांना कशाला मारतो? मग त्यांनी तत्काळ आपल्या सेवकांना सांगितले, त्यांना पकडून आणा, हातकडी घाला, बेड्यांनी जखडा, तुरुंगात टाका. आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. देवर्षी नारद हसत हसत निघून गेले. तेव्हा त्याने केशीला बोलवले कंसाने आणि सांगितले की तू गोकुळात जा आणि त्या कृष्ण बलरामांना मारून टाक. पुन्हा तो निघून गेला. तेव्हा कंसाला खात्री वाटे ना की त्याच्या ह्याने तो मरेल का? आता इतके जण मारले, हा नारदांनी सांगितलं की तो मरूनच जाईल, ह्याची एकीकडे खात्री होती. आणि मग ते म्हणतात की थांब, इथं माझ्याकडे खूप मोठे मातब्बर मंडळी आहेत, मुष्टीर आहे, चाणूक आहे, शल आहे, तोशल आहे, त्या पहिलवान मंडळी, अनेक मंत्री, सगळ्यांना बोलवले आणि त्यांना सांगितले, हे वीरवर चाणूर मुष्टिक, तुम्ही लोक नीट काय सांगतं ते ऐका. मला आत्ताच नारदांनी सांगितलंय की वसुदेवाचे जे 2 पुत्र आहेत ते नंदाच्या गोकुळात आहेत, त्यांच्या हातूनच माझे मरण सांगितले. तरी आता जे लोक ते लोक जेव्हा इथं येतील
आपण त्यांना कसंही करून इथं आणू, मी आणायचा प्रयत्न करणार आहे, तेव्हा तुम्ही लढण्याच्या नादाने त्यांना मारून टाका. प्रत्येकाला सांगतो तो, तुम्ही त्याला आले की पकडा आणि मारा. तुम्ही लोक थोडे थोडे मंच बनवा, आखाड्यात चारी बाजूनी लोकांना जमा करा आणि लोकांसमोर त्यांना मारा आणि त्यांना स्वच्छंद दंगल बघू दे, लोकांना, प्रजेला सर्व काही बघू दे. वसुदेवाचे ते 2 पुत्र राम आणि कृष्ण नंद व्रजे विलासे किलासाते सुता वानक दुंदुभे रामकृष्ण ततो मह्यम मृत्यूम किल निदर्शिता. मला आत्ताच कळलेलं आहे की माझा मृत्यू हा त्यांच्या हातून होणार आहे. त्यापूर्वीच आपण जर त्यालाच मारून टाकलं दोघांना, तर हा सगळाच प्रश्न मिटला. हे वसुदेवाची मुलं आहेत, त्यांना मारूनच टाकायला पाहिजे. म्हणजे तो बिथरल्यासारखा तोंडाला येईल ते भराभर बोलायला लागला. सगळ्या आपल्या जे कोणी त्याचे खुशमस्करे होते त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, आता काहीही करा आणि आपल्याला ह्याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे. आणि त्याचा कसं मारायचं, तो पुन्हा पुन्हा म्हणतो की अरे महावताला म्हणतो, तू फार चतुर आहेस, तू दंगलीच्या घेराच्या फाटकावरच आपला कुवलया पीड हत्ती ठेव आणि जेव्हा शत्रू तिकडनं येतील, म्हणजे ते दोघं मुलं बरं का, तेव्हा त्यांच्याकडून त्याला मारून टाक, म्हणजे त्या हत्तीकडनं. ह्या चतुर्दशीलाच आता विधीपूर्वक धनुष्य यज्ञाला आरंभ करू, पटकन करूया, त्यांना लवकर मारूया. म्हणजे त्याला स्वतःच्या मरणाचीच एकीकडे घाई झाली असं दिसतंय. आरभ्यताम धनुर्यागाश चतुर्दश्याम यथाविधी विषसंतू पशुन्मेद्यान भूतराजाय विदृशे. अगदी लवकर तुम्ही त्यांना बोलवून आणा आणि आपण त्यांना मारून टाकू. त्याच्या सफलतेसाठी वरदानी भूतनाथ भैरवास पुष्कळशा पवित्र पशूंचे बली चढवा आणि त्यांना सांगा की आम्हाला ह्यांना मारून टाकण्यात यश येऊ दे. परीक्षित कंस तर केवळ स्वार्थ साधण्याच्या सिद्धांतात जाणत होता. त्याचे मंत्री पैलवान महावतांना अशा आज्ञा दिल्या आणि यदुवंशी अक्रूराला बोलावून आणायला सांगितलं. आता हा अक्रूर वास्तविक याचा मित्र असतो, देवकी आणि वसुदेवाचा मित्र असतो, पण ह्याच्या पदरी नोकरीला असतो, म्हणून तो त्याला बोलवतो. आणि आता ह्याच्याशी बोलताना कसं बोलायचं, आपल्याला अतिशय राजकारणी असतो तो, शेवटी राजाच असतो, धूर्त असतो आणि स्वार्थी तर पराकोटीचा असतो. त्यामुळं त्यांनी असे काही मुलामात चढवून त्याच्याशी भाषण करायला सुरुवात केली. अक्रूराला बोलवले, आमंत्रण गेलं, त्याला पाचारण केलं, अक्रूर आले आणि मग ते म्हणतात, अक्रूरजी आपण फार उदार आहात, दानी आहात, त्याचं खूप चढवलंय आधी कारण नसताना आणि हर तऱ्हेने मला आदरणीय आहात. आज आपण माझे एक मित्रोचित काम करावे. माझी एक साधी इच्छा आहे, मी काही फार सांगत नाहीये, कारण की आपण भोजवंशी आणि वृष्णीवंशी यादवात आपल्या वरचढ माझे हित चिंतणारा दुसरा कोणी नाही. तर कृपया मी म्हणतो ते ऐका आणि माझं हित ज्याच्यात आहे ते तुम्ही करा. हे काम फार मोठे आहे आणि म्हणून मी तुम्हाला देतोय. म्हणजे एकीकडे त्याला वर चढवतोय खूप. माझ्या मित्रा, मी तुझा आश्रय घेतलाय. अगदी म्हणजे कुठल्या पातळीपर्यंत एका माणसाला आपला, खरं तर तो त्यांचा सेवक आहे, पण तरी सुद्धा त्याला इतक्या उच्च पातळीवर नेले की ते म्हणतात की मी तुझा आश्रय घेतलाय की कसा, तर अगदी जसे इंद्र समर्थ असूनही विष्णूचा आश्रय घेतो. म्हणजे याला उपमा कुठे भगवान विष्णूची उपमा अक्रूराला देऊन आपला स्वार्थ साधायला कुटील माणूस, वाईट माणूस कुठल्या म्हणजे लेव्हल पर्यंत जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. तो स्वच्छ सांगतो की अरे तू भगवान विष्णूचा जसा आधार घेतात तसं मी तुझा आधार घेतलाय असं समज आपण. आणि मग काय करायचंय, गच्छ नंद व्रजम तत्र सुतावान नंद दुंदुभे आसातेता विहानेन रथे नानय माचिरम. तुला फक्त काही करायचं नाही, तू नंदाच्या गोकुळला जा, तिथं वसुदेवाचे 2 पुत्र आहेत, त्यांना ह्याच रथावर चढून त्यांना सांग की या
आणि घेऊन ये. बस, आता ह्या कामासाठी उशीर नको आणि त्याला तूच योग्य आहेस, असे ऐकतो की विष्णूच्या आणि मग पुन्हा म्हणजे खरं तर त्यांनी ठरवलेलं असतं अक्रूराला काहीही सांगायचं नाही. महाभारतात ते दिलेलं आहे की नाही म्हणतात सांगायचं. ह्याच्यात त्रोटक आलंय थोडं, पण त्यांनी स्पष्ट केलेलं असतं की आपण इतकं फक्क राहायचं की अक्रूराला बाकीच्या गोष्टी बोलायच्याच नाहीत. कारण अक्रूर हा केव्हाही वसुदेवाचा मित्र आहे. मग तो आपला मनोदेश सिद्धीला जाऊ देणार नाही, जास्त बोलायचं नाही. पण तो इतका घालमेल झालेली असती त्याची, त्याला कळलेलं असतं शत्रू कुठे आहे, त्यावेळेस त्याला कसं पकडीन आणि कसं मारून टाकीन इतकी घालमेल होती. त्यामुळे तो आपणहून पुढचं सगळं बडबड करत बसतो. तो म्हणतो की मग असं ऐकतोय म्हणजे कुणाकडनं काय नारद आले होते ते ह्याला काही सांगत नाहीत. विष्णूच्या भरोशावर जगणाऱ्या देवतांनी त्या दोघांना माझ्या मृत्यूचे कारण निश्चित करून पाठवलेलं आहे. त्यामुळे आपण त्या दोघांना तर आणायचं, त्यासाठी मी तुमचे नियोजन केले. तुम्ही तर त्यांना आणा. वर नंद, गोपाळ सगळ्यांनाच मोठ्या प्रेमाने घेऊन या. त्यांना सांगा या म्हणून, मागणं आमंत्रित करा. आणि मग घातयिष्य इहा नेतो कालकल्पेन हस्तिना यदि मुक्तौ ततो मल्लेर घातये विद्युतौ पमैही. मी इथे आलं की मी कसा घात करायचा ते मी बघतो. मी बरोबर त्यांचा घात करणार आहे. ते इथं आले की मी त्यांना आपल्या काळा समान कुवलया पीड हत्तीकडून मारवीन. जर कदाचित म्हणजे किती नियोजन, नाहीच त्या हत्तीकडनं मेले तर काय, जर कदाचित त्या हत्तीकडून ते वाचले तर मी आपल्या वज्रासमान मजबूत आणि दमदार पैलवान मुष्टिक आणि चाणूर इत्यादींना म्हणजे आग्रह धरेन किंवा खून करेन, असं संकेत करेन आणि मग ते त्यांना मारतील. म्हणजे कोणी ना हत्तीकडून मरतील, नाहीतर ह्या पैलवानांकडनं मरेल. ते मेल्यावर वसुदेवादी वृष्णी, भोज, दशार्ह वंशी त्याचे भाऊबंद शोकाकुल आहेत. मी त्यांना मग माझ्या हाताने मारून टाकीन. म्हणजे जे सगळे संबंधित आहेत कृष्णाच्या ते सगळे मी मारून टाकीन. यदुवंशीयांच्या संबंधित भोजवंशी वगैरे सर्वांना मारेन. माझे पिता म्हणजे उग्रसेनाच्या बद्दलही त्याला अजिबात प्रेम नाही. तो म्हणतो की त्यांना राज्याचा म्हातारे झालेत पण अद्याप राज्याचा मोह राहिला आहे. म्हणून आता हे सर्व कर चुकवल्यानंतर मी त्यांना त्यांचा भाऊ देवकास व जे जे माझा द्वेष करतात त्यांना हे उद्धवा तलवारीने उडवून टाकीन. तोपर्यंत त्यांना तुरुंगात टाकतो. म्हणजे किती दुष्टपणाचा, म्हणजे आता जसं देवकीला तुरुंगात टाकलं पुन्हा एकदा वसुदेव देवकीला, तसंच त्यांनी आपल्या वडिलांना काकांना टाकलं सांगितलंय. हे माझ्या मित्रा उद्धव अक्रूरजी, आता म्हणजे माणूस सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. हे आता ह्याचीच इथं प्रचिती येते. खूप अक्रूराला कृष्णाच्या लीला इतक्या ऐकलेल्या असतात आणि त्या कृष्णाला आपसूक भेटायची संधी आली आहे, पण ते कसं भेटायचंय तर ह्या निमित्ताने म्हणजे त्याच्या मनात किती घालमेल चालली असेल आणि हा त्याच्याच नादात कंस पुढे बोलतोय, हे माझ्या प्रिय मित्रा अक्रूरजी, मग तर तुम्ही असाल मी असेन. म्हणजे जेव्हा हा कृष्णाला आणि बलरामजींना मारेल, यदुवंशीयांना सगळ्यांना मारेल, त्यावेळेस काय असेल ह्याचे मनसुबे रचतोय कंस. तो म्हणतोय मित्रा अक्रूरजी, मग तर तुम्ही असाल मी असेन. तसेच असेल ह्या पृथ्वीचे अकंटक राज्य. जरासंध माझे मोठे वयस्कर सासरे आहेत. वानरराज द्विविध माझे प्रिय सखा आहेत. शंभरो नरको बाणो मय्ये व कृतसौहृदः तैरहम सुरपक्षियान हत्वा भोक्षे महिमद्रुपान. मी बाणासूर, शंभरासूर, नरकासूर हे सगळे माझे मित्र आहेत. ते माझ्या सदैव मैत्रीतच राहतील. माझे तोंड पाहत राहतात. समोर भेटलो की ते इतके माझ्यात
माझ्या गुणांवर लुब्ध आहेत की ते माझे तोंड पाहत राहतात. या सर्वांच्या सहाय्याने मी देवांच्या पक्षपाती नरपतींना मारून टाकीन आणि ह्या पृथ्वीचे निष्कंटक राज्य भोगेन. मी ही सर्व गुप्त गोष्ट सांगितली आहे तुला. म्हणजे हे तुला थोडक्यात जे मगाशी मी म्हणलं की महाभारतात हे जास्त विस्तृत दिलेलं आहे, इथं बोलायचं नव्हतं पण तरी बोललेलं आहे. हे आता तो तेही सांगतो, ही सगळ्यात गुप्त गोष्ट आहे पण मी तुला सांगितली. आता आपण लवकरात लवकर जा, कृष्ण बलरामांना इथे आणा. अजून तर ते लहान मुलं तर आहेत, त्यांना मारणं सोपं जाईल. त्यांना मारण्याने असं काय पाप लागणार आहे? त्यांना फक्त एवढंच सांगा, म्हणजे त्यांना हे मारायचे वगैरे हे मी आपण माझे सखा आहात म्हणून सांगितलं. अन्यथा यातील एकही शब्द त्यांच्या समोर बोलू नका. त्यांना फक्त सांगा की तुझ्या मामांनी धनुर्याग केला आहे, त्याच्या दर्शनाला या. आणि यदुवंशीयांची पण राजधानी मथुरेची शोभा पाहण्यासाठी आम्ही बोलवले असं सांगा. अक्रूरजी म्हणाले, हा म्हणजे किती माणूस अल्पज्ञ असतो, याच्या बुद्धीची अक्रूरजींना किती कीव करावी ते समजत नाही. ते खूप म्हणजे म्हणतात की अरे त्यांनी एवढे त्याच्या रोज नव्या लीला ऐकतोय, तो हे तुझे मनसुबे जाणणार नाही का? तो प्रत्यक्ष परमेश्वर आलेला आहे, तूच सांगतोयस विष्णूंनी खल करून माझ्या विरुद्ध कट करून ह्यांना पाठवलेलं आहे. पण वर समोर असं बोलायची प्राज्ञा नसते, कारण तो राजा आहे, त्याच्या पुढे काय बोलायचं? अक्रूरजी म्हणतात, तरी सुद्धा अतिशय नेमकेपणाने अतिशय मुद्द्याचं स्पष्ट सांगतात. ते म्हणतात, अक्रूरजी म्हणतात, महाराज आपण आपल्या मृत्यूचे आपले अरिष्ट दूर करू इच्छिता, म्हणून आपले असे विचार करणे खूप ठीक आहे. यश येवो अथवा अपयश, मनुष्याने दोन्हीकडे समभाव ठेवून आपले काम करत राहिले पाहिजे. फळ तर प्रयत्नानेच मिळते, नाही प्रयत्नाने फळ तर प्रयत्नाने नाही तर दैवी प्रेरणेने मिळते. माणूस मोठमोठ्या मनोरथांचे पूल बांधतो. म्हणजे हे अक्रूर राजाला सांगतात बरं का, की जो दुष्ट आहे, नराधम आहे, कोणत्याही क्षणी असं काही बोलल्यावर त्याचं तलवारीने मस्तक म्हणजे धडा वेगळं करू शकेल अशी खात्री आहे, असला दुष्ट राजाला तो सांगतोय. माणूस मोठमोठ्या मनोरथांचे पूल बांधतो, परंतु ते हे जाणत नाही की दैवाने प्रारब्धाने त्याला आधीच नष्ट केलेले आहे. हेच कारण आहे की अनुकूल प्रारब्धामुळे प्रयत्न सफल होतात, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही. व प्रतिकूलतेत विफलतेमुळे तो शोकग्रस्त होतो. तरी पण आपण आपल्या आज्ञेचे पालन करावे. मी अवश्य तुमच्या आज्ञेचे पालन करतो, म्हणून तो त्यांना नमस्कार करतो. कंसाला वाटतं म्हणजे ह्याच्या मनात काही आहे, किंवा हा सरळ बोललाय, हे वाकडं होतं, हे काहीही त्याच्या डोक्यात नाही, हा जायला तयार झालाय एवढंच फक्त त्याला कळत असतं की हा नाही म्हणू शकला असता, कारण त्याचं वसुदेवावर अतिशय प्रेम आहे आणि आपण त्याला स्वच्छ सांगितले की त्याची मुलांना मारणार आहे, तरी सुद्धा तो जायला तयार झाला, हे आपल्यावर उपकार आहेत असं मनात त्याच्या जाणत असतो तो, आणि म्हणून तो बाकीच्या त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. शुकदेवजी सांगतात, कंसाने मंत्री व अक्रूरजींना अशा प्रकारे आज्ञा देऊन सर्वांना निरोप दिला. पण नंतर ते आपल्या महालात गेले आणि अक्रूरजी घरी गेले. पण दोघंही दोन कारणांनी अस्वस्थ होते. ह्याला उद्या हा घेऊन येणार, अक्रूर जाऊन या कृष्ण बलरामांना, म्हणून घालमेल होती, तडफड होती. आणि अक्रूराला एवढ्या विचित्र कामासाठी माझं नियोजन केलंय, आणि मी काय सांगू, चला म्हणायचं, खूप वर्णन करायचं, यज्ञाचं वर्णन, राजधानीचं वर्णन, राजाचं वर्णन, आणि इथं आणून त्याचा घात करायचा. मी किती महापापी आहे, मी खूप मोठ्या धर्मसंकटात सापडले. त्यांना असं म्हणजे खूप तळमळ होती, म्हणजे म्हणून ते झोपत नाहीत. आणि ह्याला उद्या काय होणार, आणि माझे कोण ना कोण हत्तीकडनं तरी मरतील, नाहीतर हे
दोन आपल्या पहिलवानांकडनं तरी मरतील हा त्याच्या त्याच्या नादात असतो. श्री शुकजीव सांगतात, परीक्षित, कंसाने ज्या केशी नामक दैत्याला पाठवले होते तो मनाच्या वेगाने घोड्याच्या रूपात धावून गोकुळात पोहोचला. जो सुरुवातीला सांगितले की पहिल्यांदा केशीला सांगितलं की तू जा आणि कुठंतरी तो येईल नाही येईल ह्याची वाट न बघता भराभर बाकीच्या सगळ्यांना सगळे वेगवेगळे निरोप दिले आणि त्याच्यातच अक्रूराला पाचारण केलेलं असतं. तो केशी मात्र त्याला आपल्या स्वामींनी असं काम दिलंय म्हणल्यावर एवढा आनंद होतो. तो राक्षसच, तो मनोवेगाने गोकुळात पोचतो. तो आपल्या टापांनी धरती खोदत येत असतो. घोडा असतो तो आणि त्याच्या मानेवरील विखुरलेल्या केसांच्या झपक्याने आकाशातील ढग आणि विमानांची गर्दी विखुरली जात होती. त्याच्या मोठमोठ्या खिंकाळण्याने सर्व खूप घाबरत होते. त्याचे ते मोठे डोळे, तोंड काय होते, ती झाडाची ढोली आहे असं वाटत होतं. ते पाहून खूप भीती वाटत होती. त्याची मान खूप मोठी होती. शरीर इतके विशाल होते की काळे ढग धावतायत असं वाटत होतं. त्याच्या नियतीत तर पाप होतच, पण तो कृष्णाला मारून आपल्या स्वामीचे हित करायचे आणि त्याला जास्तीत जास्त त्यामुळं आनंद द्यायचा असं ठरवून आला होता. त्याच्या चालण्यामुळं भूकंप होत होता. भगवान श्रीकृष्णाने पाहिले की ह्याच्या खिंकाळण्याने त्याच्या आश्रयाने राहणारे गोकुळ भयभीत होत आहे. त्याच्या शेपटीच्या माऱ्याने ढग हलतायत. तेव्हा ते त्याच्या समोर एखाद्या सिंहाने ललकारावे तसे पुढे येऊन ललकारले. भगवंताला समोर पाहिलं आणि तो आणखीन चिडला. त्याला कळलं की हाच तो मुलगा आहे. कारण जे वर्णन केलेलं असतं ते हुबेहूब कंसाने केलेल्या वर्णनानुसार हा आहे. त्याच्याकडे अशा प्रकारे तोंड फाकून तो धावला की जणू आकाशात पितोय. परीक्षित, खरोखर केशीचा वेग प्रचंड होता. त्यावर विजय प्राप्त करणे खरोखर अवघड होते. त्याला पकडणे तर सोपे नव्हते. त्याने भगवंताजवळ येऊन 2 लाथा झाडल्या, परंतु भगवंताने त्यापासून स्वतःला वाचवले. आणि भले तो इंद्रियातीत असलेला कसे मारू शकेल, इंद्रियातीत असणाऱ्या भगवंताला कसे मारू शकेल. त्यांनी आपल्या 2 हातांनी त्याचे ते मागचेच जे लाथा झाडल्या ते पाय पकडले आणि जसे गरुड सापाला पकडून झटकतो तसे क्रोधाने गर 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 फिरवून वेगाने अपमानास्पद 400 फूट दूर फेकून दिले. भिरकावले. स्वतः खडबडून उभे राहिले आणि थोड्याच वेळात तो केशी सचेत झाला, उठून उभारला आणि तो आता तर जास्त संतापला. क्रोधाने चरफडत तो तोंड फाकून पुन्हा एकदा वेगाने भगवंतावर धावला. त्याला येताना पाहून भगवान हसले आणि त्यांनी आपला डावा हात त्याच्या तोंडात असा काही घातला की एखाद्या बिळात उंदीर घुसावा किंवा उंदराच्या बिळात साप घुसावा. परीक्षिता, भगवंताच्या कोमल करकमल अशा प्रकारे आत गेला की जणू तापलेले लोखंड. त्याचा स्पर्श होता. केशीचे दात तटातट तुटले. जसे जलोदर उपेक्षा केल्यास वाढतो तसा भगवंताचा हात त्याच्या मुखात वाढू लागला. भगवान श्रीकृष्णाचा हात त्याच्या तोंडात इतका वाढला की शेवटी त्याला श्वास घेणं अशक्य झालं. श्वास घेण्यासाठी आत बाहेर करण्यास जागाच राहिली नाही. आता त्याचा श्वास घुसमटला. तो पाय झाडू लागला. त्याचे शरीर घामाने डबडबले. डोळ्याच्या भावल्या उलट्या गरागर फिरवू लागला. तो मलमूत्र विसर्जन करू लागला. थोड्याच वेळात तो निश्चेष्ट होऊन जमिनीवर पडला. त्याचे प्राणपाखरू उडून गेले. त्याचे निष्पाप शरीर फुगले असल्यामुळे पिकलेल्या काकडीप्रमाणे फाटून गेला. महाबाहू भगवान श्रीकृष्णाने त्याच्या तोंडातून शरीरातून आपला हात खेचून बाहेर घेतला आणि त्यांना ह्याचे आश्चर्य वाटले नाही की गर्वही झाला नाही. बिना प्रयत्नाचा शत्रूचा नाश आपण केला. त्या देवतांना अवश्य यामुळे आश्चर्य वाटले होते, पण भगवान अगदी नॉर्मल होते. म्हणजे
काही आपण फार विशेष केलंय असा कुठलाही भाव त्यांच्या ठिकाणी नव्हता. आणि हे त्यांचं रूप बघून देवता आणखीन आश्चर्यचकित झाल्या आणि प्रसन्न होऊन त्यांनी भगवंतावर खूप फुले उधळली आणि ते स्तुती करले. परीक्षिता, देवर्षी नारद भगवंताचे परमप्रेमी, समस्त जीवांचे हितैषी, कंसाकडून परतून येऊन ते अनास सायास अद्भुत कर्म करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाजवळ आले आणि त्यांनी त्याची एकांतात भेट घेतली. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा, रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.